खरीप हंगामाच्या सुरुवातीला नांदेडमध्ये चांगला पाऊस झाला। शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरण्या देखील केल्या, पण जुलैचा संपूर्ण महिना पाण्याअभावी गेला। त्यामुळे आता हाती आलेलं पीक देखील जाण्याच्या मार्गावर आहे। या सगळ्या परिस्थितीमुळे नांदेडमधला बळीराजा पुन्हा हवालदिल झालाय। मान्सूनच्या सुरुवातीला नांदेडमध्ये चांगला पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनीही मोठ्या उत्साहाने पेरण्या आटोपल्या। जून महिन्याअखेरीस 96% पेरण्या पूर्ण झाल्या होत्या। पावसाचं प्रमाण चांगलं असल्यानं पिकांचीही दमदार वाढ झाली। मात्र जुलै महिन्यात पाऊस अक्षरशः गायब झाला। अधूनमधून किरकोळ पाऊस आला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही। पाण्याअभावी पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होऊ लागला। पिकांना बहार धरण्याच्या स्थितीत पाऊस गायब झाल्यानं पिकांची अवस्था अतिशय वाईट बनली। आशेनं पेरलेल्या पिकांची अशी अवस्था पाहून शेतकरीही हवालदिल झालाय। जे पाणी उघडून बसलंय ते अशी परिस्थिती बिकट झाली की या परिस्थितीला पाहून शेतकऱ्यांना जेवण सुद्धा खाणं सोडून दिलेलं आहे। कोणत्याच पिकाचा आता कंडिशन 100% गेल्याच्या भरमात आहे आणि पाऊस पडे नाही तर आम्हाला जीव देण्याबगैर काही आता राहिलं नाही। बाकी 1 महिन्याच्या वरी झाला पाऊस नाही। कापूस तर जगविला, खात घातला, फवारण्या केल्या, तरी बी दुरून दुरून पाणी आणून भांड्यानं डब्यानं त्याला टाकल्या, तरी बी आणि काहीच नाही। ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे ते शेतकरी ड्रिपनं पाणी देऊन पिकं जगवतायत, पण ज्यांच्याकडे पाणी नाही त्या शेतकऱ्यांची पिकं हातची जाणार आहेत। मध्यम आणि हलक्या जमिनीवरच्या पिकापासून काहीच उत्पादन होणार नाहीये। चांगल्या जमिनीतील पिकांच्या उत्पादनावरही अतिशय वाईट परिणाम होणार असल्याची भीती कृषी अधिकारी व्यक्त करतायत। ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे ते स्प्रिंकलरद्वारे ठिबकद्वारे पाणी देत आहेत, परंतु ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा नाही त्यांच्यासाठी मात्र पाऊस हाच एक उपाय आहे। साधारणतः 7 ते 8 दिवस पाऊस पडणे अत्यंत गरजेचं आहे। नसता जी मार्गावरली पिकं आहेत किंवा हलक्या जमिनीवरली पिकं आहेत तिथं मात्र ते मग सुकू लागतात। नांदेड जिल्ह्यावर गेल्या 4 वर्षांपासून पावसानं अवकृपाच केली आहे। त्यामुळे निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी हतबल झालेत। यंदाही हीच स्थिती कायम राहते की काय अशी चिन्ह निर्माण झाली आहेत। यावर नैसर्गिक पाऊस हेच एक उत्तर आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा आभाळाकडे लागल्यात। योगेश लाटकरसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नांदेड।